जांभवली या मंदिराकडे जाण्यासाठी तळेगाववरून आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालो. कामशेतकडून जाताना अंडरग्राऊंड क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कामशेत गाव लागते. कामशेत गावामधून थोडा रहदारीचा रस्ता आहे. तिथून थोडं पुढं गेल्यानंतर उजव्या बाजूला वळल्यानंतर थोड्या अंतरावर रेल्वे क्रॉसिंग आहे. हे रेल्वे क्रॉसिंग क्रॉस केल्यानंतर पुढे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर जांभवली श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे सुंदर मंदिर आहे. जाताना रस्त्यामध्ये दोन्ही बाजूनी तुम्हाला सुंदर हिरवागार निसर्ग दिसतो आणि ह्या निसर्गाचा आनंद तुम्हाला सहज घेता येतो. जांभवली गावातून थोडे अंतर पुढे जावं लागते. जांभवली हे छोटे गाव आहे, पण दोन्ही बाजूला दुतर्फा हिरवीगार झाडी आहे. या झाडीच्या रस्त्यातून जाताना खूपच छान वाटते. दोन्ही बाजूला असलेली गर्द झाडी मनाला आनंद देऊन जाते. याच रस्त्याने काही वेळ चालत जात राहिल्यानंतर पुढं छोटासा ब्रिज लागतो. या प्रत्येक ठिकाणावर वळणावर तुम्हाला फोटोग्राफी, व्हिडिओ वगैरे काढता येऊ शकतात. सकाळच्या वेळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला फारशी ट्रॅफिक लागली नाही. नाहीतर रविवारच्या दिवशी उशीर झाल्यास गाडीची पार्किंग लावणेसुद्धा अवघड होते. बरेच पर्यटक या ठिकाणी पायी जात असतात. श्रावणी सोमवारच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी असते. या ठिकाणी असाच निसर्ग बघत बघत आपण पुढं जातो. त्यानंतर पुढे शंकराचे मंदिर लागते. या ठिकाणी पर्यटक बरेच बाहेरच्या गावावरून सुद्धा बसेस करून येतात. या ठिकाणी आपण ज्यावेळी जातो तो निसर्गाच्या कुशीत हरवून जातो. या ठिकाणी जात असताना तुम्ही कोणत्याही पॉईंटला थांबून फोटो काढू शकता. लांबून पाहिल्यानंतर तुम्हाला येथील निसर्गातील छोटे छोटे धबधबे हे सुद्धा पाहायला मिळतात. जांभवली येथील शंकर मंदिराच्या बाजूला खूप छोटे छोटे धबधबे आहेत. या मंदिराच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आजूबाजूला डोंगरावरून असंख्य धबधबे वाहत आहात. हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी श्रावणामध्ये भरपूर गर्दी होते. मंदिर पाहायला गेल्यानंतर आतमध्ये शंकराची सुंदर मूर्ती आहे. आजूबाजूचा परिसर खरंच खूप छान आणि पाहण्यासारखा आहे. याच मंदिराच्या परिसरानंतर आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी छोटा ओढा आहे. तो क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर पलीकडच्या भागामध्ये छान धबधबे आहेत. आपण जर कुटुंबासमेत जात असाल तर थोडं काळजी घेणे गरजेचं आहे. बऱ्याच वेळा छोटा धबधबा क्रॉस करताना पाण्याची पातळी वाढू शकते. या ठिकाणचा निसर्ग अत्यंत सुंदर आहे. पाहण्यासारखं मन खिळून ठेवणारा निसर्ग आहे. इथून जाताना तुम्हाला निघूशीच वाटत नाही. महाबळेश्वरसारखी इथे गर्द झाडी आहे. या मंदिरात बाहेरच्या बाजूला छोटासा नंदी आहे आणि मंदिराच्या बाहेर एक शंकराची एक छान मूर्ती सुद्धा आहे. या ठिकाणी असंख्य धबधबे असल्यामुळे आपण भिजण्याचा आनंद घेऊ शकता. बघा किती सुंदर निसर्ग आहे. छोटे छोटे धबधबे आहेत. पाण्याचा अवखळपणा अनुभवता येतो तुम्हाला. फक्त इथे एक काळजी घ्यायची, हे ओढे क्रॉस करताना पाण्याची पातळी वाढलेली नसावी
कारण अचानक वरच्या क्षेत्रात पाऊस झाला तर काही वेळा पाण्याची पातळी वाढलेली असू शकते. मंदिराच्या बाहेर शंकराची सुंदर मूर्ती आहे. असंख्य धबधबे आहेत. मुख्य धबधबा हा छोटा ओढा क्रॉस केल्यानंतर पुढं वर लागतो, तो तुम्हाला शेवटी दिसेल. या असंख्य छोट्या छोट्या धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण नक्की या. थोडे वेळेच्या आधी निघा. आता शेवटी हा ओढा क्रॉस केल्यानंतर डोंगर थोडा वर चढल्यानंतर एक छान मोठा धबधबा आहे. या ठिकाणी फार कमी लोक जात असतात. आपण गेलात तरी आपल्याला याचा आनंद घेता येईल. हा मुख्य शेवटचा धबधबा. या ठिकाणी थोडेच लोक येतात कारण ओढा क्रॉस करून यावं लागते. त्यामुळे कुटुंबासमवेत जाताना काळजी घ्या. वेळेच्या आधी निघा. निसर्गासोबत